ना या ठिकाणी आपण पाहिलात खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मने जिंकली गेली। या सामन्याचा सामनावीर देखील तोच खेळाडू ठरेल ज्याने गोल्डन षटकार ठोकलाय। राहुल ठरतोय सामनावीर। आपण व्यासपीठावरती यायचंय राहुल। या ठिकाणी शुभ आगमन होतंय दोस्ती ग्रुपचं। हार्दिक स्वागत। पालघर जिल्ह्याने एक नंबर, पालघर जिल्ह्याने एक नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव। 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 या ठिकाणी शुभ आगमन होत आहे दोस्ती ग्रुप फ्रेंड सर्कल यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। तर सामनावीराचा पुरस्कार जातोय राहुल भरत माळी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज राहुलला दिलं जाईल आणि त्याचबरोबर वैभव माळी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज, वैभव दळवी यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे। चला राहुल आपण व्यासपीठावरती या। हे चिंचगर गावाचा योगेश भोईर डॅशिंग हायलय रुबाबदार योगेश दादा रुबाबदार योगेश दादा रुबाबदार। हे मुसारने गावाचा ऋषी रायडर ऑलराऊंडर तो लय डेंजर। या ठिकाणी स्वागत समारंभ आपण या ठिकाणी करतोय। आदरणीय निखिल पाटील कोलिवली मंदार पाटील आपल्याला विनंती असेल आपण निखिल पाटील यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान करायचा आहे। पुंडा संघाचा कर्णधार स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते घेऊन जायचं आहे। टीम आंबेडकर नगर ऑन द टॉस एंड डिसाइड टू बॉल फर्स्ट। आपण जाऊया मॅच कडे। कोलिवली दत्तकृपा कोलिवली आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं तर छोट्या 11 आंबेडकर नगर हा संघ आपण पाहतोय। सेमीफायनल क्रमांक 2 सलामीची जोडी स्ट्रायकर एंड वरती सागर, नॉन स्ट्रायकर एंड वरती रोशन ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। आदरणीय निखिल पाटील मॅचला इथून झाली आहे सुरुवात। पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ केलं होतं। पहिला बॉल इथे मात्र फलंदाज शफल झाले होते, खऱ्या अर्थानं स्टेप आउट झाले होते। पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता। चेंडू बॅटचा मात्र कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाहीये। डॉट चेंडूची समाप्ती होते। पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे। सेमी फायनल क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय दत्तकृपा कोलिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आंबेडकर नगर। आदरणीय भरत माळी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय। नुकताच संघ त्यांचा फायनलमध्ये पोहोचलाय, अभिनंदन। यावेळेला मात्र पाहिलं तर ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार आलाय। असा हाय टायगर तो लय दमदार रॉयल कारभारवाला। असा हाय टायगर तो लय दमदार रॉयल कारभारवाला। आमचा सोनल पाटील दादा ठाणे जिल्ह्यात फेमस झाला। आमचा सोनल पाटील दादा ठाणे जिल्ह्यात फेमस झाला। अडकीच इथून मात्र धावसंख्येचा फलक पाहिला तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते। एकंदरीत 4 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे। षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला होता। यावेळेला स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता। नक्कीच फट स्लिपमध्ये मात्र चेंडूला अडवला जातोय। धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते। एकंदरीत 5 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय।
राहुल आपण व्यासपीठावरती या. कोलिवली संघाचा राहुल सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील द्यायचं. वैभव माली दळवी, वैभव दळवी यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. एकंदरीत 5 धावा धावफळकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3. यावेळेला मात्र पाहिलं तर एक चांगला चेंडू हाताळला गेलाय, नाही तर वाईटचा इशारा होता. अवंतर धावेने टीमची टोटल जाऊन पुढे पोहोचते. एकंदरीत धावफळकावरती धावा लागतायत त्या 6 धावा धावफळकावरती आहेत. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय गोलंदाज सूरजला. पुढचा बॉल सूरजचा सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन रोशन. यावेळेला बॅकफुटवरती येऊन पंच केलाय चेंडूला, मात्र त्या ठिकाणी एक धाव जरूर मिळेल. एक धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावफळकावरती 7 धावा धावफळकावरती आहेत. त्यानंतर प्रशांत दळवी यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं राहुल करिता. हे कॅश प्राइज घ्यायचंय राहुल. मी गणेश पाटील दादांना विनंती करेन आपल्या शुभासे 1000 रुपयाचं कॅश प्राइज द्यायचं. राहुल आपण व्यासपीठावरती या, ज्याने गोल्डन षटकार ठोकला. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू जेल टिपण्याची संधी, चुकी होणार नाहीये. फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. मिस्टर सागर बॅक टू द डगआउट. आहे ब्रँडेड रवत्याच दुगाड गाव, नावाला भारी आलाय रे. आहे ब्रँडेड रवत्याच दुगाड गाव, नावाला भारी आलाय रे. आदरणीय ऋतिक पाटील साहेब यांचा या ठिकाणी स्वागत समारंभ होतोय. सुनील पाटील यांचे पुतणे ऋतिक पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय आणि त्यांचं स्वागत करतील नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते. त्याच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य आम्हाला लाभले तब्बल 10,000 रुपये. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो ऋषिकेश. मात्र धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या अगदी विचार केला तर पहिल्या षटकाच्या 1 चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्येचा फळक 7 वरती आहे. षटकातला अंतिम चेंडू शिल्लक आहे ओव्हर द विकेटने. यावेळेला दमदार फटका, परंतु मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू जेल टिपला जाईल, जरूर जाईल. आणखीन एक धक्का बसतोय दत्तकृपा कोलिवली संघाला. प्रजित शेलारचा आज जो तो दिवाना झालाय रे. आमच्या प्रजित शेलारचा आज जो तो दिवाना झालाय. आमच्या प्रजित शेलारचा आज जो तो दिवाना झालाय रे. आमच्या प्रजित शेलारचा आज जो तो दिवाना झालाय रे. स्वप्नील पाटील जे पुंडास गावचे जावई आहेत आणि त्यांच्या माध्यमातून टीम पुंडास संघाला 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र कंप्लीट होत असताना धावसंख्या आपल्याला धावफळकावरती पाहायला मिळेल 7 धावा धावफळकावरती. खऱ्या अर्थानं विचार केला तर एक चौकार आला, परंतु 2 विकेट देखील घेतल्या गेल्या. खूप चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज सूरजची. षटक क्रमांक 2 इथून मात्र गोलंदाजीवरती मार्गस्थ होतोय. नागेश येत आहेत. नितीन इथून मात्र सज्ज होतील गोलंदाजीसाठी. चला सामना सुरू करा. चला टीम आंबेडकर नगर संघ आपण अधिक वेळ घेऊ नका. षटकातला पहिला चेंडू नितीनचा सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय रोशन. 7 धावा धावफळकावरती आहेत. 2 गडी बाद आतापर्यंत होत आहेत टीम दत्तकृपा कोलिवली संघाचे.
अशा स्थितीमध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नितीन खूप चांगली बॅटिंग आज राहिली आहे. गोलंदाजी असू द्या फलंदाजी असू द्या, ज्याने 4 चेंडूवरती 4 षटकार देखील आज लगावले गेले. पहिला बॉल नितीन यांचा, अकुट टप्प्याचा चेंडू दा उसळी देणारा, जागते राहूचा इशारा दिला गेला फलंदाजाला. नक्कीच बाउन्सरचा मारा केला गेला. धावसंख्येचा फळक अगदी पाहिला तर स्थिरावला गेलाय. असं पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नोचा इशारा. यस, येणारा चेंडू हा फ्रीटचा असेल. धावसंख्या मात्र एकंदरीत 8 या अंकावरती पाहायला मिळेल. येणारा चेंडू हा फ्रीटचा असेल. सोनल पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मंदार पाटील यांच्या शुभ हस्ते. आठ धावा धावफलकावरती फ्रीटची संधी आहे. खऱ्या अर्थानं आता पाहू शकाल स्ट्रायगर एंड वरती रोशन आहे. रोशनला आता मात्र संधी झाली आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची. सेमीफायनल क्रमांक 2 या स्पर्धेतले आपण पाहतोय. आंबेडकर नगर बनाम दत्तकृपा कोलिवली. अकुट टप्प्याचा चेंडू शॉर्टअप पूल केलाय, मात्र फ्रीटची संधी आहे. एक धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. 2 धावा जरूर मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. एकंदरीत धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला मात्र वळवलाय. कार्पेटच्या सहाय्याने धावसंख्या मात्र 1 जरूर मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न नकार दिला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 11 धावा. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2. 3 ओव्हरची मॅच, फायनल मॅच. आपण मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलची मॅच पाहतोय. इथून मात्र जो जिंकेल तो गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली संघाच्या अगेन्स्ट फायनल खेळण्याकरिता पात्र ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही टीम्ससाठी अगदी महत्त्वाची मॅच. पहिली सेमीफायनल अगदी जबरदस्त पाहिली. पुंडास बनाम कोलिवली. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना षटकार ठोकला गेला आणि कोलिवली संघाने सामना जिंकला. यावेळेला चेंडूला कट केला गेलाय आणि इथून मात्र आउटफील्ड फास्ट आहे. सुदैवाने मात्र चेंडूला अडवला गेला. निश्चितपणाने 2 धावा जरूर मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. एकंदरीत 13 धावा धावफलकावरती. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ असताना बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ओमकार आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंड वरती आहे ओमकार. इथून मात्र ओमकार किती धावांचे योगदान देईल. यावेळेला परफेक्ट सेटिंग टीआरकड ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. धावसंख्या अगदी पाहिली तर स्थिरावली जाते. 13 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झाला अगदी 4. आंबेडकर नगर संघाचा आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ राहिला. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही फॉर्मॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी पार पाडणारा हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. फलंदाज होईल बाद. बॅटची लिडिंग एज. तिसरा धक्का. सारे दिलाचे आहेत दिलदार, चर्चा होते बघा गावोगाव. सारे दिलाचे आहेत दिलदार, चर्चा होते बघा गावोगाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर, पालघर जिल्ह्याने 1 नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर, दोस्ती ग्रुप. इथून मात्र नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत, चला घाई करा. यानंतर फायनलची मॅच शिल्लक आहे.
5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्येचा फळक आपण पाहू शकाल. एकंदरीत 13 धावा. खूप चांगली खेळ राहिला आतापर्यंत. गोलंदाज नितीन सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्गस्थ. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक राईट ओव्हर द विकेटने. या वेळेला मात्र बॅकफुटवरती येऊन कट केला. अतिरिक्त उंची गाठली गेली आहे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का दत्तकृपा कोलिवली संघाला. आमचा जुगाडवाला गणेश दादा दिलाचा आहे दिलवाला. आमचा जुगाडवाला गणेश दादा दिलाचा आहे दिलवाला. गणेश दादा दिलाचा आहे दिलवाला. आमचा जुगाडवाला गणेश दादा दिलाचा आहे दिलवाला. चला दोस्ती ग्रुप सदस्य आपण मंचाच्या खाली या. आपल्याला या ठिकाणी मंचाच्या खाली या. आपल्या या ठिकाणी सर्वांना मोठे सन्मान केला जाईल नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते. दोस्ती ग्रुपचे सदस्य आपण व्यासपीठाच्या खाली या. आपल्या या ठिकाणी आयोजन कमिटीच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. यावेळेला मात्र पहिला तर चांगला चेंडू हाताळला गेलाय. नागेश गोलंदाजीवरती मार्गस्थ होत आहेत. पहिला चेंडू मात्र इथून डॉट येतोय. आपण या ठिकाणी पाहतोय दोस्ती ग्रुप या ठिकाणी उपस्थित राहिला या स्पर्धेला वेळात वेळ काढून. आम्ही त्यांचे सतत आभारी आहोत. आमचे मित्र सत्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील सरचे स्वागत. यावेळेला खूप टप्प्याचा चेंडू होता. हुक केला गेलाय आणि खूप चांगला जेल टिपला गेलाय. फाईन लेग बॅकवर्ड स्क्युअर लेग मध्ये. फलंदाज बाद. दमदार रॉयल कारभारवाला असा हाय टायगर तो लय दमदार रॉयल कारभारवाला. प्रत्येक विकेट करिता नागेश यांच्यासाठी निलेश चन्ने यांच्याकडून प्रति विकेट करिता 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि विचार केला तर इथून मात्र धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या धावफलकावरती आहे 13 धावा. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे टीम आंबेडकर नगर संघाची. मी मागासपासून सकाळपासून उल्लेख केला या टीमचा. खूप चांगला परफॉर्मन्स देत आलाय सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत. खूप चांगला खेळ राहिलाय. षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ने. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन और पिच चेंडू गॅप सिलेक्शन खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. येतोय चौकार. शिवरायांच्या शूरवीर रक्ताची आम्ही पोरा बोलिवली. संख्या भरारी घेते. धावसंख्या पोहोचते तब्बल 17 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आहेत समीर. 17 धावा धावफलकावरती. चला मोनिश पाटील आमच्याशी संपर्क साधा. राईट आर्म ओव्हर द विकेटने. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस स्टेप आउट झाले. पुढे सरसावून खेळले. इथे मात्र बिस्पीड पाहायला मिळालं. चेंडू मात्र जातोय पॉइंट रिझन मधून. 2 धावा जरूर मिळतील आणि त्या अगोदर चेंडू फरार होईल चौकाराकरिता. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. या चौकाराने धावसंख्या भरारी घेते. धावसंख्या 21 वरती. भरत माली दादाचं नाव गाजतय आम्ही पोरा बोलिवली गावाची. भरत माली दादाचं नाव गाजतय आम्ही पोरा बोलिवली गावाची. या चौकारानं मात्र धावसंख्या भरारी घेते. धावसंख्या पोहोचते 21 या अंकावरती.
खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते समीरच्या माध्यमातून. हे 2 चौकार कदाचित टर्निंग पॉईंट ठरू शकतात टीम आंबेडकर नगर संघाला. या मुवमेंटमध्ये अशा पद्धतीची फलंदाजी होणं संघासाठी एक चांगला संकेत म्हणावं लागेल. एक बाजूने विकेट जात आहे, धावसंख्या रोखली गेली होती. अशा स्थितीमध्ये या फलंदाजाने चांगली मात्र हुकूमत गाजवली. सफल झाले होते. तिथून मात्र आउट ऑफ दी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा झालाय. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 22 धावा. चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून देखील 2. येणाऱ्या 2 चेंडूवरती 4 ते 5 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल ठरू शकेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये. या वेळेला मात्र पाहिलं तर सिलिमिट ऑफ मध्ये चेंडूला ढकलला गेलाय. सिंगल मात्र इथे जरूर मिळेल. धावसंख्या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 23 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक सेमीफायनल क्रमांक 2. या अगोदर आपण पाहिलं तर पहिल्या सेमीफायनल मध्ये 36 धावांचा टार्गेट ठेवला गेला होता. आतापर्यंत पाहिलं तर दुसऱ्या सेमीफायनल मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि एकंदरीत 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक ज्यावरती मात्र टार्गेट सेट होईल. षटकातला अंतिम चेंडू. यावेळा टप्प्याचा चेंडू हुक केला गेलाय. झेल सुटला गेलाय आणि त्याचं रूपांतर होईल चौकारामध्ये. शेवटचा चेंडू आलाय चौकार. चौकारानं धावसंख्या 27 वरती आणि विजयाकरता आवश्यकता आहे 18 चेंडू 28 धावा. आमचा जुगाडवाला गणेश दादा दिलाचा आहे दिलवाला. आमचा जुगाडवाला गणेश दादा दिलाचा आहे दिलवाला. गणेश दादा दिलाचा आहे दिलवाला. आमचा जुगाडवाला गणेश दादा दिलाचा आहे दिलवाला. जिथे त्यांना मिळतोय मान दादांचे भारी झाले सप्यान. संगतीला त्यांच्या आहेत छान महेशच्या दिदी गुभाई हे 2. रविकांत नितीन दादा भला भारी जीवाचा जीव लग झाला. रविकांत नितीन दादा भला भारी जीवाचा जीव लग झाला. आमचा जुगाडवाला गणेश दादा दिलाचा आहे दिलवाला. आमचा जुगाडवाला गणेश दादा दिलाचा आहे दिलवाला. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. चला नमस्कार मंडळी. जय हनुमान स्पोर्ट्स जुगाड आयोजित जुगाड चषक 2024 मध्ये जमलेल्या अंतिम दिवसामध्ये सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण सेकंड सेमीफायनल मॅच पाहतोय. एका बाजूने जर बघितलं तर दत्तकृपा कोलिवली संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे छोट्या 11 महापोली संघ. आणि प्रथमतः बॅटिंग करताना जर धावा बघितला गेला तर फळकावरती जोडला गेला 27-28 धावांचं एक छोटंसं मापक आव्हान आहे. पण या क्रुशियल मोमेंटमध्ये मी म्हणेन की 28 धावा देखील पुष्कळ आहेत. जर लढू शकताय, जर मैदानामध्ये गोलंदाजी चांगली झाली तर 28 धावा देखील तुम्ही रोखू शकता. पण तितक्याच ताकदीने रोखावं लागेल. पण समोर विसरून चालणार नाही. याच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे ते म्हणजेच टीम नितीन
अगदी मागचीच मॅच चांगलं फिनिश केलं गेलं. त्या आधीच्या मॅचमध्ये देखील एकतर्फी मॅच करण्याचं काम केलंय. एका बाजूने नितीन, दुसऱ्या बाजूने बंटी आणि गोलंदाजीवरती गोलंदाज तयार होतोय. षटक क्रमांक पहिलं घेऊन सागर. जाऊयात माझ्या दिशेने. बॉल तयार. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिलाच बॉल ऑन साइडला पिक केलाय. बॉल डिलिव्हर केला जाईल सरळ सीमारेषा बाहेर. हेच म्हटलं होतं की मॅच कठीण करण्याचं काम नितीन करू शकतो आणि पहिलाच बॉल वरती त्याने आगाज केलाय. आव्हान केलं. आता अंत करेल का? चेंडू क्रमांक दुसरा. हा चांगला चेंडू आहे. चांगला प्रतिउत्तर दिला गेलाय. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू मध्ये बाउन्स पाहायला मिळाला होता. हा ट्रॅकर चेंडू होता. दरम्यान आदरणीय तेजस्वी पाटील जे उत्कृष्ट कलाकृती करत असतात नेहमी सातत्याने आणि नक्कीच जे आपण 22 तारखेला कार्यक्रम पाहिलं अगदी संपूर्ण देशाभरात जे कार्यक्रम होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्या गावामध्ये तेजस पाटील याने खूप सुंदर कलाकृती रांगोळीमध्ये काढली होती. त्यांचा आपण इथून शाही सन्मान स्वागत सत्कार करणार आहोत. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत तेजस पाटील. षटकार आलाय आणि आदरणीय गुरुजींना विनंती करतोय की आपल्या हस्ते हा सन्मान कंप्लीट करायचा आहे. षटकाराने धावसंख्या फलकावरती टोटल जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 12 आकड्यावरती. दरम्यान निलेशजी चन्ने यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारात 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. टीम ओके आंबेडकर संघासाठी आणि त्याचबरोबर जर हॅट्रिक जोडली गेली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. चला जाऊत माझ्या दिशेने. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक जबरदस्त बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक दुसरा आणि या षटकातील तिसरा षटकार. नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा. तारासारखा है लखलखणारा, तारासारखा है लखलखणारा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टोटल फलकावरती जोडला गेला 18 आकड्यावरती. जबरदस्त पलटवार 28 धाव्यांचा दिला. आता 10 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. गोलंदाज तयार सागर. येणारा पुढचा चेंडू. दबाव म्हणता येणार नाही पण अशा मुवमेंटवरती किंवा अशा क्रुशल मुवमेंटवरती थोडासा का होईना पण चुकी घडली तर पुन्हा एकदा गोलंदाजाने सुरुवात केली गेली. पुढचा चेंडू यावेळेस उडवलाय. बॅक टू बॅक पहिला दुसरा आणि तिसरा देखील षटकार आपण नितीनच्या बॅटमधनं पाहतोय. मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता चला. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. धन्यवाद निलेशजी चन्ने साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय आणि झेल टिपली जाईल. अखेर विकेट पाहायला मिळतोय पण विकेट जाता जाता नितीनने त्याचं काम करून चाललाय कारण की 4 षटकार त्याने जोडलेत आणि धावा फलकावरती आपण पाहतोय 24 आकडी. आता विजयासाठी धाव्यांची गरज आहे फक्त आणि फक्त 4. जिथे चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तो 12 चेंडू 4 धावा. चला विजयी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली अशी आपण मॅच पाहणार आहोत. सो रेडी राहायचंय. यस फायनल आपण 2 षटकांची करणार आहोत कारण की वेळेचं भान देखील आपल्याला ठेवायचं आहे. चला थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न करा प्लीज कारण की आपल्याला मेगा फायनलची मॅच देखील या प्रकाश झोतामध्ये खेळवायची आहे. आपण पाहतो सेकंड सेमीफायनल. मग या स्पर्धेला जर बघितलं गेलं तर अगदी 1 तारखेपासून ही स्पर्धा बनवली गेली. एक गोड स्वप्न पाहिलं होतं
सत्यामध्ये उतर आणि या स्पर्धेचा आज आपण निरोप समारंभ थोड्याच वेळामध्ये अर्थात उत्तरार्धापर्यंत आपण या स्पर्धेच्या पोहोचलोय आणि सेकंड सेमीफायनलमध्ये ज्या पद्धतीने बॅटल पाहिजे होता ना तो पाहायला मिळाला नाही टीम दत्तगुरू कोलिवली संघाकडनं दत्तकृपा कोलिवली संघाकडनं कारण की टीम छोटा 11 महापूल या आधीच मी म्हटलं होतं की या संघाने आजच्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केलाय सो थोडंसं कठीण असू शकतं पण लढवय्या बनायचं असेल तर कठीण काळामध्ये लढावं लागतं पण इथे तो लढा पाहायला मिळाला नाही नितीनच्या विपक्षामध्ये ज्यावेळेस चेंडू हाताळले गेले 4 षटकार पाहिले त्यामध्ये मॅचला एकतर्फी करण्याचं काम आता केलंय 4 धाब्यांची गरज आहे नवीन बॅटर आपण इनाट नंबर 3 वर्षी हर्षदला पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला बंटी बोल तयार पुढचाच बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडूमध्ये बाउन्स पाहायला मिळाला पण लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू पंचांचा इशारा वाईड बॉल अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 25 आकडावरती जाऊन पोहोचते 12 चेंडूमध्ये रोखायच्या 4 धावा खूप साऱ्या कठीण आहेत गोलंदाज तयार होता नेक्स्ट बॉल यावेळेस पहा उडवण्याचा प्रयत्न होता पण इथे देखील बॉल मेरिटमध्ये आलेला नाही आणि जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 25 धावा फळकावरती जिथे एका चेंडूचा खेळ समाप्त झाला 3 धाव्यांची गरज अजून देखील असणार आहे 11-3चं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणखी एक चांगला बॉल आहे इथे अपील स्ट्रॉंग केली जाईल पण इम्पॅक्ट करत नव्हता लाईनमध्ये आणि पंचांचा इशारा काय तर लेग बायच्या स्वरूपात यस एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोस्ट 26 आकडावरती 28चं टार्गेट दिलं होतं 27 धावा बनवल्या होत्या गोलंदाजीवरती जर बघितलं तर पोलीस संघाने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा पण तिसरं षटक जे आहे ना ते थोडंसं फायदेशीर ठरलं ते म्हणजेच टीम कोलिवली संघाला ज्यामध्ये 14 धावा आल्या होत्या टोटल फायटिंग स्कोर 28 दिला गेला आणि त्याचा पलटवारामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा टोटल 24 आलात गोलंदाज सागरच्या विपक्षामध्ये अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली थोडेसे का होईना पण सागरला ज्या पद्धतीने या मोमेंटवरती गोलंदाजी करायची होती ती करू शकले नाही आणि म्हणूनच की काय परिस्थिती आता बाजूला सवरताना पाहायला मिळते 2 धावेची गरज आहे खेळण्याचा प्रयत्न होता हवेमध्ये चेंडू आहे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा फलंदाज होतोय बाद विकेट क्रमांक 2 झटका बसताना टीम महापोली संघाला भरत माली दादाचं नाव गाजतय आम्ही पोरा बोलिवली गावाची भरत माली दादाचं नाव गाजतय आम्ही पोरा बोलिवली गावाची माली दादाचं नाव गाजतय आम्ही पोरा बोलिवली गावाची भरत माली दादाचं नाव गाजतय आम्ही पोरा बोलिवली गावाची जयेश पाटील ज्याने मगाशीच आपण पाहिलं त्यांचा आवाज देखील आपण ऐकला समालोचकाच्या भूमिकेमध्ये त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे जाऊयात मॅचच्या दिशेने अजून देखील 2 धावेची गरज आहे आणि चेंडूंचा जर विचार केला तर खेळ बाकी राहतोय तो 9 चेंडू गोलंदाज तयार गोलंदाज तयार होतोय यावेळेस पहा अपील स्ट्रॉंग आहे आणि आणखी एक विकेट मॅच इथून बनते की काय फलंदाज होतोय बाद हवेश मारतो या 50 प्रेक्षक वर्ग मायबापांना एवढंच विनंती करतोय की प्लीज जो आपला पडदा आहे त्याला सोडून थोडंसं उभं राहण्याचा प्रयत्न करा जे प्रेक्षक वर्ग बाबा सगळ्यांना मी विनंती करतोय की आपला जो पिंक कलरचा पडदा आहे बाउंड्री लाईनचा तो सोडून उभं राहा प्लीज गोलंदाज तयार होत आहे 2 धाव्यांची अजून देखील गरज आहे नेक्स्ट बॉल हवेमध्ये आहे इथे जर बघितलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली नागेश आहे नवीन बॅटर आणि एका धावेच्या मदतीनं जर बघितलं गेलं
नो बॉल पण आहे. मॅच वॉन होते. चला टीम कोलिवली आणि छोट्या 11 टीम महापोली आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मेगा फायनलकडे आपण जातो आणि मेगा फायनलचं नाणेफेकीचं कौल करण्यासाठी